मॉर्निंग, वेलकम बॅक टू अर्जुन वैशूज व्लॉग. सो आज आहे ना, गेस फॉर आज मी कुठे जाणार आहे तर आहे ना, आज आहे महाशिवरात्री आणि मी आज जाणार आहे महादेवच्या मंदिरला. आणि अशा मंदिरला जाणार आहे की ते खूप 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 वर्षांपासून खूप आधीचं, म्हणजे खूप असं एनिसियंट मंदिर आहे. त्या मंदिरमध्ये मी आज जाणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे की ते मंदिर कसं आहे. आणि मी आहे ना आज माझ्या मम्मी पप्पांसोबत फायनली त्यांच्यासोबत जाणार आहे. सो मी त्यांच्या आधी रेडी होऊन बसली आहे, कारण आहे ना काय होतं माहिती आहे का, जेव्हा पण मी कुठेतरी जाते किंवा प्लॅनिंग होतं कुठं पण जायचं, तेव्हा आहे ना माझे पप्पा सगळ्यात पहिल्यांदा आवरून बसतात आणि नंतर मग त्यांना खूप वेट करायला लागतो आमच्यासाठी, कारण आमचं आहे ना आवरून पटकन नाही होत. सो म्हणून आज मी पहिल्यांदा आवरून बसले आणि असं झालं की माझे पप्पा आता थोडे बाहेर गेलेत आणि मम्मी पण थोडी बाहेर गेल्या काही कामाने. सो बघा माझाच पोपट झाला आज. मला आता इथेच बसायला लागतंय आणि त्यांचा वेट करायला लागतोय की ते कधी येणार आहेत. सो मी आता वेट करते, पण आहे ना मला असं वाटतंय की आज खूप 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 मजा येणार आहे आणि आज मला खूप छान वाटतंय. आणि मी विसरलेली की आज माझा फास्ट आहे, तर आहे ना सकाळपासून मी काही सुद्धा नाही खाल्लं, पाणी पण नाही पिलं. तर जायच्या आधी मी पहिल्यांदा पाणी पिऊन जाणार आहे. आणि मी कालच विचारलेलं की बीटरूटचं वॉटर चालते का, कारण त्यांनी आहे ना एनर्जी येत्या. सो मला ते पियायचं होतं, पण आहे ना अनफॉर्च्युनेटली ते नाही चालत आणि मी ते नाही पिऊ शकत. सो मी नॉर्मल वॉटर तेच पिणार आहे, तेच घेणार आहे आणि देन मग मी त्यांच्यासोबत जाणार आहे. सो आता मी रेडी झालेली आहे, पण ते दोघं लोक कधी येतात काय माहीत. आज आहे ना आम्ही त्या मंदिरमध्ये जाऊन काय करणार आहे माहिती आहे का, आज त्या मंदिरमध्ये जाऊन आहे ना आम्ही महादेव यांची पूजा करणार आहे. म्हणजे त्यांची जी पिंड असते ना त्याचा अभिषेक करणार आहे. सो त्याच्यासाठी आहे ना खूप काही जे सामान लागणार आहे ते माझ्या मम्मी पप्पांनी ऑलरेडी सगळं सेट करून ठेवलेलं आहे. आणि मला नाही माहीत, मी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मंदिरला जात होते तेव्हा मी बघितलेलं की म्हणजे कसा अभिषेक करतात वगैरे, ते सगळं मी बघितलेलं पहिल्यांदा जेव्हा मी मंदिरला जात होते ना हर मंडेला, तेव्हा मी बघितलेलं. बट आहे ना आता मी बघणार की माझे मम्मी पप्पा वगैरे हे कसे करतात आणि काय असतंय तिथं, मग ते बघूया आपण तिथं. कारण आहे ना ते खूप 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 एनिसियंट मंदिर आहे आणि जेव्हा पण म्हणजे इथेच आहे आणि बघूया तर काय करतात वगैरे आणि कसा असतो ॲक्च्युअलमध्ये अभिषेक हे पण बघणार आहे. सो मला नाही ते माहीत, मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहे की तो जो पण काही अभिषेक वगैरे आहे तो कसा करणार आहेत ते. सो लेट्स सी. तर गाईज फायनली आहे ना मम्मी पप्पा घरी आलेले आहेत आणि मग आम्ही फायनली जातोय. आणि आहे ना मी आणि मम्मी चालत जाणार आहे आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड पण येणार आहे साक्षी. तर माझे पप्पा आहेत ना गाडीवरून जाणार आहेत. सो ते बोललेले आम्हाला की तुम्ही येणार आहे का माझ्यासोबत. सो आम्ही बोललो की नाही येणार आणि आम्ही चालतच येणार आहे. आणि फायनली मी आहे ना खूप 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 वेट केला आहे. मी आहे ना सगळ्यांच्या आधी आवरून बसलेली की रेडी होऊन बसलेली, बट कोणच नव्हतं. मी खूप वेट केला आहे आज गाईज आणि फायनली आम्ही आता जाणार आहे. सो लेट्स सी की मंदिर वगैरे कसं आहे. आणि खूप 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 आधीचं मंदिर आहे गाईज. लेट्स सी. काय आहे ना इथून आहे ना महादेवचं मंदिर खूप जवळ आहे, म्हणजे खूपच असं जवळ आहे. सो आम्ही आहे ना चालत जाणार आहे. आम्ही नाही गेलो पप्पांसोबत, आम्ही चालत जाणार आहे. मी मम्मी आणि साक्षी जातोय. सो आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट. आहे ना इथे आहे ना एक नदी आहे. सो मी तुम्हाला नदीही दाखवते की ती कशी आहे, म्हणजे नवीन झाल्या, बट नवीन झाल्यापासून आहे ना मी तिथे नाही गेली. सो आय डोंट नो की तिथली जी काही सिनरी आहे ना ती कशी झाली आहे. सो लेट्स सी अँड आय एम सो एक्सायटेड. मम्मीला आहे ना तिची फ्रेंड भेटलेली. सो ती मम्मीच्या फ्रेंडसोबत बोलत येत होती आणि आम्हीही या लागलो आहे. सो ऐकं खूप 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 इथे चेंज झालेला आहे. म्हणजे मी जेव्हा इथे आलते ना तेव्हा खूप चेंज होता आणि आता
खूप चेंज झालेला आहे इथे. सो वेट आय विल शो यू की काय चेंज आहे. गाईस हे बघा इथे खूप चेंज झालेला आहे. मी जेव्हा आहे ना आलते ना तेव्हा खूप अशा ट्रीज वगैरे होत्या, बट आहे ना ट्रीज वगैरे काही सुद्धा नाही आहे आता. आणि हे काय झालं आहे बघा, नदीमध्ये आय थिंक पाणीही नाही आहे. सो गाईज यू कॅन सी माझ्या पाठीमागे आहे ना नदी आहे आणि ती आहे ना पूर्ण 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 सुकलेली आहे. या नदीमध्ये आहे ना पाणी वगैरे काही नाही आहे. मला वाटलं होतं की पाणी असेल आणि सो मी तुम्हाला ते दाखवणारही होते, बट आहे ना इथे पाणी काहीसुद्धा नाही आहे, काहीसुद्धा नाही आहे. जेव्हा पण नदीमध्ये पाणी नसतं ना तेव्हा असं नदीला बघू नाही वाटत. मी आहे ना मगाशी तिथे उभारून शूट करत होती. सो मम्मी आणि साक्षी पुढे गेलेत आणि मी पाठीमागे राहिली एकटीच. सो मला आहे ना थोडंसं आता फास्ट चालत जायला लागणार आहे, कारण आहे ना मी पाठीमागे राहिली. आणि इथे आहे ना या मंदिरामध्ये खूप सारे लोक आलेत अभिषेक वगैरे करायला, इथे पूजा करायला. सो मी तेही दाखवते. आणि ते खूप सारे चेंजेस झालेत. मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मी जेव्हा आधी आलते तेव्हा वेगळं होतं आणि जेव्हा मी आता आले तेव्हा वेगळं आहे. यू कॅन सी ही नदी आहे, पण इथे काय काय झालेलं आहे. सो इथून आहे ना आत जायचं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं गाईस, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की आहे ना हे खूप एनिशियंट मंदिर आहे. आणि इथे रोडही बघा कसा आहे, म्हणजे इतका नीट नाही आहे, कारण इथे आहे ना इतकं कोण नाही आहे आणि हे खूप 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 आधीचं मंदिर आहे. सो इथून येताना थोडंसं कष्ट करायला लागतं आहे. वेट आपण आहे ना पोहोचलो आहे, म्हणजे मी इथे पोहोचले. आणि इथं आहे ना खूप मोठं झाडही आहे, मी तेही तुम्हाला दाखवते. सर्वात पहिले आहे ना माझी मम्मी पूजा करते आणि आहे ना दूध म्हणजे जे असतं आहे ना ते इथे वरती टाकते. वेट आय विल शो यू दॅट. सगळे मिक्स केले. हे बघा माझे मम्मी पप्पा आहेत ना, हे दूध घालतायत या पिंडीवरती. हा म्हणजे अभिषेक करतायत या पिंडीवरती. वाव, किती छान दिसतंय ना गाईस. आणि आहे ना हे इथे आहे ना दूध घातल्यावरती पाणी घालायचं असतंय. आणि हे आहे ना पंचामृत आहे, ज्यामध्ये खूप काही काही आहे. पाच असे काही पदार्थ आहेत. गाईज हे आहे ना खूप एनिशियंट मंदिर आहे आणि खूप लोकांनी इथे येऊन पूजा केलेली आहे, मी बघितलं आता. आणि माझे मम्मी पप्पा ही पूजा करतायत. तर हे बघा, आणि इथे आहे ना खूप असे व्हाईट कलरचे फ्लावर्स आणि जे पण काही बेल वगैरे असते ते घातलेत. नंतर ना दूध पाणी यांनी अभिषेक ही केलाय सगळ्यांनी. गाईस माझ्या मम्मीने आहे ना डेझीचं फ्लावर आहे ना हे या पाण्यामध्ये सोडलेलं आहे आणि जे व्हाईट फ्लावर्स आहेत ना ते खाली आहेत. आज इथे सगळं दूध झालंय. आणि आहे ना याच्यामध्ये आहे ना अशी दोन असे हे दिसतात, साप दिसत आहेत. पाणी सोडलंस का? हे बघा. हो सोडलं. पंचामृत ही केलं नाही का? तर गाईस आता आहे ना आम्हाला इथे बेलाचं पान आणि फूल वगैरे या पिंडीवरती घालायचं आहे. तर चला घालूया.
तर गाईस आता ना मी फायनली फूल आणि वेलाचं पान वगैरे घालणार आहे. तर आहे ना आज आहे ना फक्त आणि फक्त व्हाईट कलरचे फ्लावर्सच घालतात आणि बेलाचं पान वगैरे घालतात. कारण आहे ना व्हाईट कलरचं फ्लावर आहे ना शिवजींना खूप 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 आवडत होतं. सगळं त्यांना असं म्हणजे व्हाईट कलर खूप आवडत होता, म्हणूनच आहे ना व्हाईट क्लोथ्स वगैरे हे सगळं घालतात त्यांना. आणि हे घालायचंय का? आणि हे सुद्धा पण मी घालणार आहे. थोडं पंचामृत. वेळाला सगळ्यांनी प्रसाद घालायला द्यायचा. आता आहे ना माझी मम्मी सगळ्यांना पंचामृत वाटत आहे. फायनली आमची पूजा झालेली आहे आणि आम्ही आहे ना थोडंसं बसलेलो आहे. तर खूप 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 छान वाटलं आज इथे मंदिरला येऊन. आणि शंकर पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीला साजरा केला जातोय. हां हां. सो गाईज कधी पण आहे ना आपण जेव्हा पण कोणत्या तरी मंदिरमध्ये जातो वगैरे तेव्हा पूजा वगैरे झाल्यावरती आहे ना थोडंसं असं मंदिरमध्ये बसायचं असतं. कारण जेव्हा आपण आहे ना असं मंदिरमध्ये बसतो ना तेव्हा अशी फिलिंग असते ती खूप 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 छान येते. आणि आपल्याला आहे ना मंदिरमध्ये असा पीस भेटतोय, इतकी अशी म्हणजे शांतता वगैरे असते आणि मन असं आहे ना खूप छान होतं. कारण डेली तर आपण मंदिरमध्ये नाही येऊ शकत. सो जेव्हा पण आपण पूजा वगैरे सगळं करतो ना तेव्हा आहे ना शांततेमध्ये थोडंसं बसायचं असतं मंदिरामध्ये, जेणेकरून आपल्याला खूप छान वाटतं. तर मी आहे ना आताच बघितलं इथे आहे ना काही व्हाईट कलरचं फूल आणि रुईचे जे फुलं असतात ना तेही ठेवलेले आहेत. पण मी विसरले, आमच्या घरी पण रुईचं झाड आहे, म्हणजे खूप असं आहे इकडे. तर आहे ना तिथले फ्लावर्स आणायचे आपले विसरले, तिथले आपण आणायला पाहिजे होते. महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मिलनांचा तसेच शिवतत्वांचा उपासनेचा सर्वात मोठा पवित्र उत्सव आहे. फाल्गुन कृष्ण चतुर्थीला साजरी होणारी ही रात्र आत्मसंयम, उपवास आणि जागरणद्वारे अंतर्गत जागृती, नकारात्मकतेचा त्याग आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणजे ना गाईस यासाठी महाशिवरात्रीला ज्यादा महत्त्व दिले जाते. हां, म्हणजे ना गाईस म्हणजे महाशिवरात्री म्हणजे या दिवशी या रात्री आहे ना शिव आणि पार्वती यांचं मिलन झालं. आणि मला असं वाटतं की यामध्ये यांनी हे पण सांगितलं की त्यांनी खूप असं स्ट्रगल वगैरे केलं असं. आणि या म्हणजे ही रात्र अशी खूप 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 मोठी रात्र मानली जाते, म्हणून याला असं म्हटलं जातं वाटतं की शिवरात्री, महारात्री असं. आता आहे ना आम्ही जात आहे इथून, कारण आता आम्ही पूजा वगैरे झालेली आहे आणि आम्ही काही वेळ पण इथे बसलेलो आहे. इथं येऊन आहे ना खूप 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 छान झालं. आणि हे खूप एनिसेंट मंदिर होतं. काही लोकांनी इथे येऊन खूप छान केलंय. ही नदीचं वर्णन कर, परत ही वडाचे झाड आहे. हो, इथे पुढेच वडाचं झाड आहे आणि इथे आहे ना सगळ्या काही लेडीज आहेत ना त्या जेव्हा पण वट पौर्णिमा असते, वट पौर्णिमा ना, जेव्हा पण वट पौर्णिमा वगैरे असते ना तेव्हा इथे येतात आणि आहे ना इथे येऊन ते दोरा वगैरे बांधतात. आणि ते आता खूप 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 मोठं झालेलं आहे, हे खूप स्प्रेड झालेलं आहे. ज्या पण काही अशा हे येतात ना त्या खूप आलेल्या आहेत. पूजा खूप 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 छान झाली आणि आता आम्ही आहे ना घरी जातोय. आणि माझ्या मम्मीने आणि माझ्या पप्पांनी ओम नमः शिवाय हे काय म्हणायचं असताना मंत्र, तोही मंत्र इथे म्हणलेला आहे फायनली. आणि इथे कोणीतरी रांगोळी पण काढलेली आहे येऊन. तर फायनली आम्ही घरी जातोय. हे बघा, हेच ते वडाचं झाड जे पप्पा बोलत होते की इथे सगळेजण येऊन पूजा वगैरे करतात, म्हणजे मी बोलत होती. आणि इथे आहे ना जे पण याचं काय ब्रांचेस वगैरे असतं ते खूप 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 स्प्रेड झालेलं आहे.
कुणी त्याला शेपही दिला नाही. गाईस तुम्ही बघू शकता इथला रोड कसा आहे, कारण हे खूप एनिसेंट मंदिर आहे. इथे कोणीच नाही आहेत. सो इथला रोड आहे ना असाच आहे आणि कुणी नीटही नाही केला कारण कोणीच नाही आहेत. फक्त आज महाशिवरात्री आहे. सो आज म्हणून आम्ही महादेवच्या टेम्पलमध्ये आलो इथे आणि थोडीशी पूजा वगैरे केली. आय थिंक इथे एक विहीरही आहे आणि नदी आहे. नदीमध्ये काहीसुद्धा पाणीच नाही आहे नदीमध्ये. सो गाईज आता आपण म्हणजे आम्ही वापस जातोय घरी त्या साईडलाच. सो मला असं वाटलेलं म्हणजे मी पहिल्यांदा इथे येत होते. सो असं वाटलेलं की या नदीमध्ये काहीतरी थोडं तरी पाणी असेल. बट या नदीमध्ये काहीसुद्धा पाणी नाही आहे. हे एक्सेप्ट मी केलंच नव्हतं कधी नाही. तर मग मी तुम्हाला सांगशील का की या नदीमध्ये कधी पाणी येईल, कारण आता तर काही पाणी नाही आहे. त्या नदीमध्ये पाणी सोडलं तर पाणी येईलच. हां, नाहीतर मग पावसाळ्यात पाणी भरपूर येते असं. पण आता पाऊस तर नाही येऊ शकत कारण आता समर येणार आहे. आता समर म्हणजे थोडा आहे पण किती ऊन आहे इथे. मी तर सनस्क्रीन लावूनच आलेली आहे पहिल्यापासून. सो काय नाही. म्हैसाळ योजनेचे पाणी सोडले तर आग्रह फुल्ल वाहते. हां पण पाणी वरूनच सोडलेलं नाही ना, त्यामुळे हा. आग्रह नदी कोरडी पडलेली आहे. आणि बीटरूटचं वॉटर चालतंय का उपवासाला? कारण आज मी आहे ना उपवास धरलेला आहे. मी काही सुद्धा नाही खाल्लं. येताना फक्त बीटरूटचं एक नाही सीप चालत. पाणी पिलंय. नाही चालत, कारण हा महाशिवरात्री असल्यामुळे त्याचं बीटरूटचे हे चालत नाही. हां. साक्षी तू काय खाल्लं का? तिनं उपवास धरलेला नाही. तू उपवास नाही धरला नाही धरलेला का? आम्ही एवढ्या लवकर देवाला अडचणी टाकतो. आणि मम्मी तू काय खाल्लं का? मी नाही काय खाल्लेलं, फक्त चहा एक वेळा केलेली. म्हणजे तू चहा पिलाय पण मी नाही पिला चहा वगैरे, कारण तुम्हाला माहिती आहे गाईस मी चहा वगैरे काय पित नाही, तसलं काय पित नाही मी. आता गेल्यानंतर खिचडी वगैरे करायची. हां, नाही करायची खिचडी नाही करायची, कारण माझी मम्मी आहे ना येताना स्त्रीला सांगून आलेली आहे की आहे ना मी यूजपर्यंत सगळं करून ठेवा म्हणून. माझी मम्मी अशीच करते गाईस. सगळं आहे ना काम वगैरे म्हणजे दुसऱ्यांना डिस्ट्रीब्युट वगैरे करते म्हणून मी. कारण सगळं निवेदन पण लावायला लागतंय. हां खरंच काय? हो, आता इथून जाऊन देवपूजा कर, देवाला येऊन घरात जाणं म्हणजे फार वेळ लागतोय. म्हणजे हा. मी जाऊन कधी करणार, त्यामुळे मी घरात सांगून आले आम्ही उस्तर सर्व काय करून ठेवा. गाईस माझी मम्मी आहे ना खूप 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 इंटेलिजंट आहे. गाईस काही लोकांनी समर आहे म्हणून आहे ना असं ग्रेन्स वगैरे उन्हामध्ये घातलेले आहेत. तुम्ही आहे ना पाठीमागचा आवाज इग्नोर करा, जो पण काही येतोय ना व्हेकल्सचा वगैरे तो इग्नोर करा. हे बघा काही लोकांनी असे ग्रेन्स वगैरे उन्हात घातलेले आहेत. आता आपण थोड्याच वेळात आहे ना घरी पोचणार आहे. थोड्याच वेळात. खूप ऊन आहे आणि मला खूप भूकही लागलेली आहे, म्हणून अशी आहे ना थोडीशी चिडचिड होते, कारण सगळ्यांनाच होते. तर आहे ना आम्ही आत्ताच येत होतो, तर आहे ना मला येताना माझी फ्रेंड वगैरे दिसली आणि हे लोक सगळेजण पूजेला जात आहेत. सो बघा तर हे सगळे ही दीदी वगैरे हे सगळेजण आहे ना मंदिरला जात आहेत आणि आम्ही ऑलरेडी आलो आहे. आता हे मंदिरला जात आहेत पूजा करण्यासाठी. हे बघ हाय. 2,000 years later. गाईस तर फायनली आहे ना मी घरी आलेली आहे आणि मला खूप खूप कंटाळा आलेला आहे, बिकॉज मी सकाळपासून काही सुद्धा नाही खाल्लं. सो आता आहे ना मी फर्स्ट तर काहीतरी खाऊन घेणार आहे. तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग अँड बाय.